स्वामी समर्थ. म्हणजे सौभाग्याचं लेणं आणि अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी केलं जाणारं अतिशय मनापासून आणि पवित्र व्रत म्हणजेच कुठलं तर वट पौर्णिमेचं व्रत, त्याला वट सावित्री व्रत देखील म्हटलं जातं. ज्येष्ठ महिन्यातली जी काही पौर्णिमा तिथी असते या दिवशी वट पौर्णिमा साजरी केली जात असते. आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल की येत्या 29 जून 2026 सोमवार या दिवशी वट पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी देखील आहे. आता पतीच्या दीर्घायुसाठी सोबत अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रत्येक सुवासिनी हे जे व्रत आहे वटपौर्णिमेचं ते मनापासून श्रद्धेने करत असते. पण वटपौर्णिमेचं व्रत किंवा पूजा करत असताना या दिवशी घाई गडबडीमध्ये का होईना किंवा कळत नकळतपणे का होईना चुकूनही आपल्याला 5 चुका टाळायच्या आहेत. त्या चुका जर तुमच्याकडून या दिवशी झाल्या तर खरंच सांगते, जे काही व्रत तुम्ही करत आहात, पूजा करत आहात वटपौर्णिमेचं त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. तर या 5 चुका कशा टाळायच्या आहेत, कोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.